सॉरी बरं का. इट्स ओके. इट्स ओके. तुमचं नाव काय? मेघा. मेघा, छान नाव आहे. कुठं राहता? इथे पुदेवाडीत शेणकुटाचा कारखाना आहे ना त्याच्या बाजूला. हा, आईला शिनकुटात आले तरी पण भारी दिसते. काय नाही काय नाही, छान आहे तुम्ही. तुमचं सिंगल आहे का काय? बॉयफ्रेंड बिफ्रेंड कोण आहे? नाही नाही, बॉयफ्रेंड नाही, सिंगलच आहे. तुमचं पण बॉयफ्रेंड आहे? आपलं गर्लफ्रेंड आहे? नाही नाही, मी पण 100% सिंगल आहे बघा. बोला ना. मी 1% सुद्धा सिंगल नाही. कोण आहे मी तुझी? ही माझ्या आहे गर्लफ्रेंड आहे. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाही, बायको आहे मी तुझी. बायको लगीन काव झाले आपले? कधीतरी करशीलच नव्हता. बोल. मी बायको आहे. ही बायको आहे माझी. मी सोडून सगळ्या मुली तुझ्या बहिणी आहेत. मी सोडून सगळ्या मुली तुझ्या बहिणी आहेत. तुझ्या नाही, माझ्या म्हण. माझ्या माझ्या बहिणी. ए, कळलं का? निघ. काय बघतेस? आत्ताच्या आत्ता लग्न करायचं आपण. आत्ता? हो, त्याशिवाय तू सुधारणार नाहीस. अगं इथं मंगळसूत्र नाही, हार नाही, लगीन कसं होणार मग? हे बघ, हिला कुंकू लाव आणि देवासमोर हिला बायको म्हणून स्वीकार कर. पहिल्या काळी अशीच लग्न व्हायची तर. बरं कुंकू घेऊन येतो मी. ए थांब, कुठे निघालायस? एकदा गेलास की परत येणार नाहीस. मग लगीन कसं होणार कुंकू नाही म्हटल्यावर? ओ मामा, आज कुंकू आहे का? कुंकू संपलंय, आणायला पाहिजे. हा, मग तेच म्हटलं घेऊन येतो मी. थांब, एक काम कर. हा घे चाकू, अंगठा काप आणि रक्त भर माझ्या भांगात. बरं चालतंय. इकडं आणा अंगठा तुझा. अरे माझा नाही, तुझा अंगठा काप. हे काय पिक्चर मधलं बघून आल्याशी असं कुठे असतं मी भांगात? चालतंय असं चालतंय लग्न केलं तर. अहो काही पुजारी, तुमच्या कोणी केलेला सांगतं का पण लगीन? ए तू कापणारच का अंगठा? ए, तू लग्नाच्या आधीच बाटलीवर रगात गेलं माझं. गबस, बाटलीभर नाही, लिटरभर गेलंय नुसतं. लय हुशार आहेस तू. काय गरज नाही का 2 अंगठ कापायची? लगीन चांगलं तुझ्या ध्यानात राहिलं पाहिजे म्हणून 2 अंगठा कापली ती. आता रगात चढवायला लागतंय मला. आजपासून तुम्ही दोघं नवरा बायको झाला सा. बरं जातो दवाखान्यात आला मिळतो जातो. माझी फी द्या की. कुठली फी? अरे दक्षिणा द्या, दक्षिणा. बरं मागच्या खिशात 1,00,000 रुपये दे की त्याला. 11 रुपये नाही, 2000 रुपये द्या. काय 2000? म्हाताऱ्या 2000 कशाचं? माझं अंगठ कापलं त्याचं मी 2000 नाही देणार. काय करायचं ते करतो जा. शाप लागणार तुम्हाला. नको नको, ही पाकिट घ्या, ह्यातलं असते तेवढं सगळं पैसे घ्या. हा, तुझं पाकिट पण सेम माझ्याकडे आहे. सेम अहो तुमचंच पाकिट आहे ती. चला गावात लगीन झालाय तो आवाज वाटला इथं. काय? कुठं काय? चला हा. आहो उठा की. आहो कोण आहे? शिल्पी तू कशाला आलेस इकडे? आमच्या आईने बघितले का नाही? कचरा काढाल माझं. जा तुझ्या घरला. बाळा, लग्न झाले आपलं, झोपत न जागा होऊ. लग्न? ही बघ. म्हणजे खरंच झालंय. मला वाटलं स्वप्न पडलंय. उठा आता आणि दुकानातनं 2 किलो साखर आणि चहा पावडर घेऊन या. गावात कुठं माझ्या रुपया नाही, पैसे नाही. ती मला सगळे पैसे दिले की तू पाठीला त्या. मला काही सांगायचं नाही. मग लगीन कशाला केलंय? मी कुठे गेलोय? तू झालंच पळून माझ्या मागे. काय? कुठे काय मी कुठे काय म्हणतो? हा. पप्पा 200 रुपये दे की साखर पावडर आणायचे. सकाळचे 1 रुपया मिळणार नाही तुला. तू आणि तुझी बायको बघून घ्या काय करायची ती. लगीन करताना मला विचारलंच का? हो पप्पा, असं काय करताय? लगीन करायच्या आधी म्हटलं होतं मी तुम्हाला, मला एक पोरगी पसंत आहे, लग्नाला परवानगी आहे का? होय म्हटलं होतं तुम्ही. मी म्हणलं होय. होय. हा, काय पण सांगू नको माकडा. मी कधी म्हणलं होय? अहो तुम्ही गच्ची बसल्याला खुर्ची उन्हाला मी तिथं आलो आणि विचारलं मला एक पोरगी पसंत आहे, लग्नाला परवानगी आहे का? तुम्ही म्हटला होय हाय परवानगी. हा हा, 1 नंबर वाटतंय कवळ्या उन्हाला. पप्पा मला एक पोरगी आवडल्या, मला तिच्याबरोबर लगीन करायचं आहे. तुमची परवानगी आहे का? हाय. थँक्यू पप्पा. येऊ का? यस, जमलं होय म्हटलं फादर. 1 नंबर गाणी वाजते ह्या बड मध्ये. थिएटर मध्ये वाचल्यागत वाटतंय. विसल्या सुकाळीचं काय म्हणलं काय माहित. जाऊ दे, पण गाणी 1 नंबर वाजते. बाहेरचा अजिबात आवाज येत नाही.
आठवते का आकडा तेव्हा मी कानात बर्ड्स घालून हनी सिंगची गाणी ऐकत होतो आपलं भजन ऐकत होतो भजन. माझ्या आयुष्यात भजन झालं आता मला वाटलं तुमची परवानगी आहे म्हणून केलं लगीन मी. तुला झालायस काय मी दिल का लागणार परवानगी. बरं परवानगी राहू दे 200 रुपये दे. नाही मिळणार मग 100 नाही मिळणार 90 नाही 90 रुपये नाही मिळणार पळीत नाही 80 तरी आता जा हायला 5 रुपयाच्या खिशात काहीतरी जुगाड केलं पाहिजे. एक काम करतो 5 रुपयाचा चहा नेतो म्हणजे बायको आजच्या दिवस खुश होईल आणि परत पैशाची काहीतरी जुळणी करतो. ओ दादा 5 रुपये चहा दे की. आता त्या 5 रुपयाचा जमाना गेला 10 रुपयाला चाय. 5 रुपयाचा काय येईल तेवढा द्या अर्धा द्या अर्धा. बरं बरं देतो थांब. आमच्या गावात बायको फोन. हॅलो या की लवकर घरला. आलो आलो. अरे दाद्या दूध संपलंय कोराच्या चालेल का तुला. हे कोराच्या म्हटला नको मला चहा जातो मी. अरे मोबाईल राहिला वाटतं त्याचा. ओ दादा तुमचा मोबाईल राहिलाय. ओ दादा मोबाईल राहिलाय तुमचा. ओ दादा अहो मोबाईल नाही की तुमचा. अहो थांबा की. अहो दादा मोबाईल पाहिजे का नको तुम्हाला. ओ दादा अहो मोबाईल तर नाही तुमचा. मोबाईल पाहिजे का नको तुम्हाला. मोबाईल घ्या की तुमचा. तिथं. बरं 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 थँक्यू बरं का हा ओके हा. बाबा हा भरण्या कोणाच तरी आहे त्या बघतो कोणाच्या आहे इथे ठेवले. सुकाळीच्या विश्ल्या इकडे काय पप्पा जा माझ्यासाठी नाश्ता कर जा. पप्पा तुमच्यासाठी नाश्ता काय जेवण करतो मी. हाय जेवण पप्पांसाठी आज जेवतो मी. माकडा नाश्ता कर जा म्हणजे नाश्ता बनवू जा माझ्यासाठी. हा असं मी पप्पांसाठी नाश्ता बनवू का. तिला सांगू नको तू जा आता नाश्ता बनवायचा आजपासून नाश्ता जेवण तू बनवायचंस. काय मी अहो पप्पा ही पुरुषांची कामं ना बायकांची कामं आहे ते नाश्ता बिष्टा बनवायचं. अरे माकडा काय काम धंदा करत नाहीस आजपासून ही सगळी घरातली कामं तू करायचीस. बरोबर हात काढीन खूप येत नाही. जातो जातो. अहो माझ्यासाठी पण आणा नाश्ता. बर बर आजच्या गावात आता काय करू आमलेटच करतो आता. सुनबाई कसला आवाज आला ग. कसला तरी स्फोट झाला वाटतं. हा हे घ्या आमलेट. विश्ल्या काय सगळं चालून ठेवलंयस. अहो तुमच्या बापाने केलं होतं का ऑमलेट. अहो म्हणजे कसं केलंय बघा की. अरे माकडा विश्ल्या तू नुसतं नाश्ता कर म्हटलं तर सगळं चालून ठेवलंस थोबाड काळ करून घेऊन आलायस. तुला जर जेवण कर म्हटलं तर सगळं घर उडीची स्पोर्ट करून करू का जेवण. हा काय नको तू सरळ धुली भांडी कर जा. कसला घाण वास येतोय. आईच्या गावात काहीतरी काम धंदा बघितला पाहिजे मला नाहीतर माझा बा आणि बायको मिळून मला घरातला नोकर करतील. विसल्याव काय रे बाबा. काय नाही लगीन झाल्यापासून दिसला नाहीस कुठं. म्हणलं हाय का खपलास बघावं म्हणजे कसाच बघावं. एक नंबर मजेत आहे भावा. एक नंबर बायको मिळाले मला सगळी कामं स्वतः करत्या. मला इकडचं तांब्या तिकडं उचलू देत नाही बघ. अहो पुढे गेलायसा तांब्यावर पाणी द्या मला. आलो आलो. भाऊ आत्ता म्हटलंस बायको सगळं काम करते तुला काही काम लावत नाही. प्रेम प्रेम भावा आमचं एकमेका प्रेम आहे. मी जर गेलो नसतो का नाही तडफाडून मिली असती पण स्वतःच्या हाताने तांबे घेणार नाही. ही प्रेम आहे आमच्यात. वा काय प्रेम आहे. हा बरं येऊ का. बरं अरे चा घेऊन जा की. नको नको बाहेर जायचं आहे संध्याकाळी एकट्या बसाय. बायकून सोडलं तरी आता. अरे बायको सोडत नाही रे समजून घे. वा वा येऊ लाजला. जा तिकडे. चला कपडे धुवून भांडी पण घासायची ती आवरलं पाहिजे लवकर. बायको वरडायची.
विसल्या मला तर म्हटलास बायको सगळं काम करते आणि तू इथं कपडे धुत बसलास मी प्रेम प्रेम बाबा प्रेम आहे माझी. बुरट्या कसलं प्रेम कळलं मला सगळं. बाबा लगीन करून बसली बघ, काम दादा नाही, पैसा नाही आता, बाप तर काय रुपया दिना आता, आणि बायको दोन माटी करायला होत्या. जिंदगीची वाट लागल्या बघ माझ्या. टेन्शन घेऊ नको भावा, बायकोला माझ्या घरला घालू, माहेरला घालू, माहेरला. माहेरला जाते आता, कशी जाते माहेरला. आहो आलो अरे बुरट्या अंगोपाने सांगलंस की. चला पुस्तक घ्या पुस्तक, बायकोला माहेरी घालवायच्या 101 युक्त्या, शेवटची कॉपी शिल्लक राहिल्या, लवकर या चला. मामा काय कसलं पुस्तक आहे? बायकोला माहेरी घालवायच्या 101 युक्त्या आहेत ह्या पुस्तकात. काय सांगताय? असं असतं खरोखर? म्हणजे बायको खरोखर मारला जाते? मग काय, एकापेक्षा एक जबरदस्त युक्त्या आहेत यात. बायको 100% माहेरला जाणार. आजच्या गावात लेखक कोण आहे याचा? मी स्वतः. तुमचं लगीन झाले? माझे 4 लग्न झाली ती आणि माझ्या 4ही पण बायका माहेरात आहेत आता. माझ्या अनुभवाच्या 101 युक्त्या यात लिहिलेत मी. बरोबर, एक नंबर पुस्तक आहे. आईच्या गावात किती पैसे? ओके, होणार ना का असं? 100% बिनधास्त जा तू. येस. बायको त्रास देत असेल तर तिला कायमची माहेरी पिटाळून लावण्यासाठी युक्ती क्रमांक 1, बायको झोपल्यावर तिला पोत्यात घालून महाबळेश्वरच्या दरीत टाकून द्या. आईला ही बायकोला माहेरी घालवायची युक्ती आहे का देवाघरी घालवायची युक्ती आहे? पुढचं वाचतं असू दे. युक्ती क्रमांक 2, एक दुरी घ्या, हा फॅनला बांधा आणि स्वतःला फास लावा आणि मरा. तुम्ही मेला की बायको कायमची माहेरला निघून जाईल. आईला खोया टाक्याचा माणूस आहे. काय युक्ती आहे ते का चेष्टा केली आहे? फडतूच युक्त्या दिली का? बरं, दुसरी युक्ती आहे का बघतो एखादी. हा, ही चांगली युक्ती आहे. हा हा हा, असंच करतो म्हणजे बायकोचा हात नाही तर पाय मोडेल आणि बायको 2 महिने तरी माहेरला निघून जाईल. Yes, असंच करतो आता. बायको इकडेच यायला लागल्या. बायकोच्या पायात अशी काठी घालतो आणि तिला पाडतो तोंडावर. हात पाय काहीतरी मोडतय म्हणजे 2 महिने जाते माहेरला. अगे शिल्पा, काय हो काकी? आईला इथे का नाही बायको? आली आली. कोण आहे रे? सुकायचा हात मोडला माझा. विश्ल्या सकाळच्या बोंबलत कुठे गेलाय काय माहिती. बाय चहा ठेव ग मला जरा. बर बर ठेवते. या विशाल शेठ, कुठे गेला सकाळच्या बोंबलत? कामूड काय गेलं? हा, आणि काय भांडणं करून आलास का काय? कुणाकडनं मार खाल्लास एवढा? तुमच्याकडे काय लपवायचं आता? गाडीवर पडलो गाडीवर. काय सकाळच्या गाडीचं काय नुकसान झालं असलं तुला जित्ता ठेवत नाही. हा, हिला गाडीला तर काय झालेलं नाही. सकाळच्या गाडी बघून तर असं वाटत नाही तू गाडीवर पडलास. हा, मी ती गाडीवर पडणार असं वाटलं. मी गाडीला स्टँड लावलं आणि परत जाऊन पडलो खाली. तुमचं तोंड बघून तर वाटत नाही तुम्ही गाडीवरनं पडलाय. कुणीतरी लाता बुक्क्या घालून तुडवलंय तुम्हाला असं वाटतंय. हा, मी गाडीवर पडलं का नाही, गोटत गोटत गेलो. माझ्या मनाला आता बुक्क्या लागल्या अशा पडल्यावर. कमाल आहे, असं कसं लागलं? बरं, ती तुम्ही दांड काढव कोणी गाठलं ती ठेसकावून पडला ती बरं आहे का? हा? सकाळच्या तुला कसं कळलं? थांब थांब. मी जातो भांडी भांडी कसं जातो. अरे माकडा तू सुद्धा नाही तुला मारता मला अंदाज आला. कवडे शेट, बायकोला माहेरला घालवायची ही युक्ती तर फेल गेली. आता युक्ती क्रमांक 38 करतो म्हणजे बायको माहेरला जाईल आणि माझ्या मागचा येऊ सासरवास जाईल. आपलं बायको वास जाईल माझ्या मागचा. मेघा मेघा, काय अगं थांब की, माझं तुझ्याकडे काम आहे. तुझं लग्न झालंय तुझ्या गर्लफ्रेंडची. माझ्या मागं काय काम आहे तुझं? मला तुझी एक मदत पाहिजे होती. कसली? अगं मी लगीन करून बसलोय, ती मला लय काम लावत्या. तिला माहेरला घालवायची आहे. मला तुझी एक मदत पाहिजे होती, करशील का? हे बाबा, तुझी बायको लय ढाला काय? लग्नावेळेस तुझा अंगठा कापला तर माझी मान कापल. नाही कापत. आणि कापली तर? कापली तर कापली. काय? अशी कशी कापल ती मान? तू काय हातात मागणे मारल्या त्याशिवाय तू पण काप तिची मान. काय नाही, मी आहे तुझ्यावर नाही मान कापत. चल. कधी? आत्ता? आता नाही, उद्या सकाळी ये.
पण हे सगळं करून मला काय मिळणार? माझी बायको मारायला गेली का नाही, मी तुला 4 तोळ्याची सोन्याची चेन देतो. हे तर 5 आहेत. हा 5 तोळ्याची सोन्याची चेन देतो आणि मग आपण लग्न करूया. खरंच काय? होय. बरं बरं ठीक आहे. आओ काय बायकांच्या मालिका बघत बसलायसा? काय झालं? रथसप्तमी आहे आज. बाहेर आरतीचं ताट ठेवलंय, ती घ्या आणि सूर्याला ओवळा जावा. हा ती बायकांचं काम असतंय, मी करू. बायकांची माझी कामं बघायला पाहिजे, तर बायकांची कामं करायला नको होय? बरं जातो. जावा पडदेशी. जावा की. हा जातो. ताट कुठं आहे? बाहेर आहे. हळदी कुक्कू आणि काय असतंय, तांदूळ बिंदूळ टाकायचं असतंय ना. विशाल, आली वाटतं. काय झालंय? मेघा आली. मेघा. हाय विशाल. हाय. ए टवळे, तू तीच आहेस ना आमच्या लग्नाच्या वेळेस देवळाजवळ होतीस. माझ्या नवऱ्याचा पिच्छा सोड, नाही तू तांगडच तोडीन बघ तुझं. विशाल, ए माझी होणारी बायको आई. काय? होय. तुला आमचं लगीन पटत असलं तर थांब, नाहीतर जा तुझ्या घराला. झालंय का? चष्मा फोडशील माझा. सॉरी. तुला आमचं लगीन पटत असलं तर थांब, नाहीतर जा तुझ्या घराला. मला आता दाखवतेस, थांबा. कॅप्टन अमेरिका. खूप गेली काय? काय झालं? उठा की. उठा की. यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागलाय, त्यामुळे यांना वेट लागलंय. हे आयुष्यभर असंच राहणार. डॉक्टर करा की काहीतरी ऑपरेशन वगैरे. ऑपरेशन होऊच शकत नाही. सॉरी. आय मला मुंबई मिठाई पाहिजे. आवाज काय करताय? तुझी बायको आहे ती. असं करू नका, हे असंच करणार. अगं ए टिंगाने, तुझ्या नादात माझ्या संसाराची वाट लागल्या. मी काय केलं? तुझ्या नादाला लागला म्हणून मी माझ्या नवऱ्याला हाणला. त्याच्या डोक्याला मार लागलाय आणि आता खुळा झालाय त्यो. मग मी काय केलं यात? पोरे 1 महिना पण नाही झाला तुमच्या एक महिना पण नाही झाला तुमच्या लग्नाला, तर ह्याचं असं झालं. गप की जरा. हे आता आयुष्यभर वेडाच राहणार. तू माझा ऐक. काय सासरे बुवा? त्याला माहेरला घालून मी सांभाळतो तुला. आपलं तू माहेरला निघून जा, मी सांभाळतो याला. गाठी तुझं आयुष्य पडलंय मोकळं. तू एखादा चांगला पोरगा माझ्याकडे बघून लगीन कर त्याच्यावर. अरे की. आणि माझं टेन्शन घेऊन नको जगायचं. ही बघ माझे केस ओढून गिटार वाजवायला शिकलोय. गाठी तोडतोस का केस उठल. हे नालाय का. जातो. बायको माहेरी गेल्यानंतर विशाल, बरं आहेस का? काय झालं नाही मला, बायकोला कटविली माहेरला कायमची. खरंच? होय. चला आता आपण दोघं लगीन करूया. पण त्यासाठी तुला माझ्या पप्पांना भेटावं लागेल. भेट एक चल. कोण नाही घरात उचल. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. अगं थांब. हे माझे पप्पा ज्योतिषी आहेत. पप्पा, विशाल. नमस्कार. नमस्कार. बोला. मला तुमची पोरगी आवडल्या, आम्हाला लगीन करायचंय. हस्तरेषा बघितल्याशिवाय मी माझी पुरगी देणार नाही. बघा की त्यात काय, हे बघा धुणं आणला. काय झालं? बायको तू? होय मीच. तो इथे कशी काय? अगं ई, टवळे, माझ्या नवऱ्याचा आणि तुझा काय डाव आहे ती सांग, नाही तर जित्ती ठेवणार नाही तुला. सांगते. तू वेडा व्हायचं नाटक करतोय आणि तू त्याला सोडून माहेरी गेली ना, आम्ही दोघं लग्न करणार आहे. असं आहे काय? आता मी सांगते तसं कर. हिच्याकडनं सगळं कळलंय मला, म्हणून मी तिला हे सगळं नाटक करायला लावलं. मी अजून शाळा नाही झालेलो. आई मला मुंबई मिठाई दे की. मुंबई भेटली पाहिजे मी.
नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ मित्रांसोबत व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती शेअर करा. कमेंट करायला विसरू नका.